रक्ताचा थेंब धरणीला पडला तर असंख्य दैत्य होत होते। त्यावेळेस त्यानं आणि विकराळ रूप धारण केलं, शस्त्र हात तयार केले। शस्त्र हात तयार करून प्रत्येक हातामध्ये शस्त्र घेतलं। एक रक्ताचा बुंद धरणीला पडला की असंख्य दैत्य होत होते, म्हणून त्याला मारण्यासाठी त्याला रूप धारण करावं लागलं। तेव्हा ते रूप धारण करून त्या माता माऊलीने हातभर जीभ बाहेर काढली, विकराळ रूप धारण केलं, काळ कर्कट झाली आणि तिने हळदी कुकानी शेंद्रानी आणि तोंडामध्ये शरीरामध्ये चेहऱ्यामध्ये बदल केला। डोळ्यातून अग्नी निर्माण झाली। त्या अग्नीने काही दैत्य मरू लागले। तलवारीने शिर तोडायची, गळ्यात बांधायची, हात तोडायची, कमरेला खवायची। 9व्या दिवशी तो रक्तबीज नावाचा दैत्य मारला आणि त्यावेळेस दैत्याला मागितलं, माग म्हणले तुला काय पाहिजे? तेव्हा दैत्याने मला मागितलं काय? पुरणपोळीचा निवद तुला आणि दही भाताचा रक्त भाताचा निवद मला दी, आधी माझा मान दिल्याशिवाय तुझ्या मंदिरात प्रवेश होणार। म्हणून हे कोंबडं बकरं आणि त्या दैत्याला दिल्या जातं। आई कमळाच्या फुलावर बसलेली आहे, शेष नागाच्या शयासनावर बसलेली आहे आणि जळामध्ये विष्णू नारायणाच्या रूपानं बसलेली आहे। तीच लक्ष्मी जळातून बाहेर आली, पण पृथ्वीचा राजा सिंधबेटाचा पुत्र पृथ्वीराज आणि पृथ्वीराजाचा मुलगा पौत्राज, तो मतंग निलकचंद्याचा गोलचंदूचा खीरचंदू गिरतुचा जांबृषीचा अमृषीचा मुलगा निलकचंद्या। त्या निलकचंद्याने त्या देवीची सेवा केली त्या टायमाला आणि देवीनं सांगितलं, भक्ता माझं ही जी रूप आहे ती मी तुला देते। पण गळ्यातल्या माळा ज्या आहेत त्याच्या गळ्यात घातल्या, शेषनागाचा कोरडा खांद्यावर दिला आणि हात कमरेला खवले। असं वरदान दिल्यानंतर त्याला सांगितलं की मी ज्याच्या घरी राहील, मी शेजाऱ्याच्या घरी येईन, मी शिंद्यांच्या घरी जाईन, मी देशमुखाच्या घरी जाईन, महारडा मांगावड्यात जाईन, तिथं तो पौत्राज नावाचा राजपुत्र आहे, पण लाजू नको, माझी सेवा कर। आणि त्या ठिकाणी तुझ्या हाताने पूजा झाल्याच्या नंतर ही माझी सेवा सफल होईल। म्हणून त्या देवीला तसं आणि देवीनं वरदान दिल्यामुळे त्या पौत्राज पुत्राला तसं करावं लागलं। म्हणून तिने जे रूप धारण केलं ते एक 5 मिनिटाचं रूप आम्हाला पौत्राज लोकाला धारण करावं लागतं। ते अवतार धारण करून आपली यात्रा सफल करून आपल्या घरी प्रवेश करा आणि करण्यात येईल। बोल गोळ्याच्या लक्ष्मीचा सांग भले।